नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बसवराज मसुते, तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। आज 12 जुलै 2025 या आमच्या 20 एकर क्षेत्रामध्ये, आमच्या घरच्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केलेली आहे 20 एकर क्षेत्रामध्ये। आणि याला पेरणी करताना ग्रीन प्लॅनेटचं ST हे औषध, याची बीज प्रक्रिया करून ही पेरणी केलेली आहे। आणि 20 जून 2025ला या ठिकाणी ही पेरणी केलेला प्लॉट आहे। सर्व पेरणी 20 आणि 21 तारखेला झालेली आहे। तर 20-22 दिवसामध्ये याला कुठलाही रोग अद्यापपर्यंत आलेला नाही। ही जी पानं आहेत सगळी निरोगी आहेत आणि मुळ्या पहा, ह्या नत्राच्या गाठी पहा आणि याची वाढ बघा। ही जी वाढ आहे अतिशय उत्तमरित्या आज 22 दिवसामध्ये या अशा पद्धतीनं याला फुटवे वगैरे हे पहा। या अशा पद्धतीनं हे सोयाबीन हा सर्व प्लॉट हा जवळपास 6 एकराचा प्लॉट आहे आणि याच्या खाली आहे, याच्या वरती आहे 20 एकर एकूण क्षेत्र आहे। तर याला दरवर्षी जवळपास 7-8 वर्षापासून 8-9 वर्ष झाले जवळपास हे ST हे औषध लावल्याशिवाय आमचे सुचते आम्ही याची पेरणीच करत नाही। आणि याला आता 21 दिवसानंतरची फवारणी म्हणजे ग्रो नायट्रोकिंग आणि 40 दिवसानंतर ब्लूम नायट्रोकिंग या फवारण्या करून वर्षाला आम्ही 15 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज या क्षेत्रातून घेतलेला आहे। जमीन पण तेवढीशी चांगली नाही, हे खडकाळ माळरान जमीन आहे, थोडीशी दगड दोंडे हे पहा, ही अतिशय चांगल्या प्रतीची पण जमीन नाही। परंतु या सेंद्रिय उत्पादनाचा आम्ही वापर वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत आणि रासायनिकचा वापर कमी करून या अशा पद्धतीनं हे भारत सरकार मान्यताप्राप्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्टिफाईड हे औषध आहे, सेंद्रिय औषध ग्रीन प्लॅनेटचं ST याची बीज प्रक्रिया केलेली आहे। पण क्षमता ही जर बघितली तुम्ही तर संपूर्ण प्लॉट हा जर बघितला तर ही तूट नाही, कसल्याही प्रकारची तूट नाही। आणि या वरच्या बाजूला जवळपास 5-6 एकरचा प्लॉट आहे, हा 6-7 एकरचा प्लॉट आहे। याच्या खालच्या बाजूला पण सोयाबीन तो जवळपास 6 एकरचा आहे आणि इकडल्या बाजूला हे 3 एकरचा प्लॉट आहे। हे सर्व सोयाबीन, पूर्ण सोयाबीन हे अतिशय हे बघा, एकाच ठिकाणी नाही, हे कंटिन्यू कुठेही तूट तुम्हाला दिसणार नाही। तर याचं कारण फक्त एकच आहे, ह्याला पेरणी करताना बीज प्रक्रिया आम्ही प्रतिवर्षी करतच असतो, त्यामुळे उत्पादनामध्ये 20% वाढ होती। हे आपल्या समोर प्रत्यक्ष आज पाहायला मिळत आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी कुठलीही पेरणी करताना, खरीप हंगाम असो रब्बी हंगाम असो, त्याला पेरणी करताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये। त्यामुळं हा जो फायदा आहे तुम्हाला, आणि जमीन सुद्धा आमची ही अत्यंत उच्च प्रतीची नाही, हे प्रत्यक्ष तुम्ही पहा। तर एवढ्यामध्ये सुद्धा या प्लॅन्टच्या औषधाचा रिझल्ट वाढ झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला माल कशा पद्धतीने लागतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणारच आहे। तर या सर्व पेरणी करताना आमचे काका मल्लिकार्जुन मसुते, हे आमचे चिरंजीव श्रीदादा, अक्षय, हे सर्वजण या क्षेत्रामध्ये पेरणी करत असताना जातीनं हजर राहून सर्व प्रक्रिया आम्ही करूनच पेरणी करतो। त्यामुळं या उत्पादनात वाढ होते। आज 12 जुलै 2025 आहे। यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला परत 15 दिवसांनी 1 महिन्यानी मी तयार करून तुम्हाला माहितीसाठी दाखवणारच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।